नमस्कार. डिजिटल विवेकमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर आशिष केणी व्हिडिओग्राफर आहेत. नरेंद्र मोदी यांनी परवा देशाच्या नागरिकांना 7 आवाहनं केलेली आहेत आणि नागरिकांनी त्या आवाहनाला प्रतिसाद सुद्धा द्यायला सुरुवात केलेली आहे की अनावश्यक खर्च टाळा, परकीय चलन जिथे जास्ती लागेल अशा गोष्टी करू नका, पेट्रोल कमी वापरा, डिझेल कमी वापरा, खतं कमी वापरून, म्हणजे खतं कारण आपल्याला खता करता खूप जास्ती गोष्टी, म्हणजे परकीय चलन खर्च करायला लागतं कारण नॅफ्तामधनंच खतं बनतात, तर ते खतं सुद्धा तुम्ही कमी वापरून ऑर्गॅनिक फार्मिंग करा वगैरे. हे सगळं ठीक आहे, परंतु त्यांनी आणखीन एक शेवटचा पॉईंट जो सांगितला होता तो साधारण असा होता की सोनं आयातीमुळे परकीय चलनावर ताण येतो, त्यामुळे गरज नसताना सोनं खरेदी करू नका 1 वर्ष, कायमचं खरेदी करू नका असं नाही कि साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे, सोना नहीं खरीदेंगे. असं का बरं सांगितलं असावं नरेंद्र मोदींनी? तर थोडा या गोष्टीचा इतिहास मला तपासून पाहायचा होता. असं फक्त नरेंद्र मोदी पहिले पंतप्रधान आहेत का हे सांगणारे? तर तसं नाहीये. भारतामध्ये खूप आधीपासून हा प्रकार सुरू झालेला आहे. 1962च्या युद्धानंतर देशामध्ये सोन्याची अपूर्व टंचाई निर्माण झाली. एक तुम्हाला सांगतो, भारत देशामध्ये सोन्याच्या खाणी नाहीत. कोणीतरी उठून सांगेल अहो पण म्हैसूरला कोलारची खाण आहे. कोलारची खाण ही गेले 200 वर्ष मृत अवस्थेत आहे, त्यातनं काहीही सोनं निघत नाही. तिथल्या लोकांना नोकरी त्यांची टिकावी म्हणून ते कोलार गोल्डफील्ड नावाची कंपनी चालू आहे, तिथनं सोन्याचं उत्पादन बंद झालंय. कारण शेवटी काय असतं, खाणीत जे सोनं असतात ते सारखं काढत राहिला तिथे काही अमर्याद साठा नसतो. त्यामुळे भारतात सोन्याची खाण नाही, भारतात सगळं सोनं हे बाहेरून येतं. आणि ही आजची गोष्ट नाहीये. कोलार चालू होती तेव्हा सुद्धा कोलारमधनं एवढंसं सोनं निघायचं. भारतीयांची सोन्याची भूक प्रचंड आहे, सगळीकडनं भारतीयांना सोनं लागायचं. तर सरकारला नेहमी ही पंचायत व्हायची की सोनं हे भारतीय नागरिकांना पाहिजे, तर ते आणायचं कुठनं? तर ते परदेशातनं आणायचं. परदेशातनं आणायचं असलं, परदेशात अनेक ठिकाणी सोन्याच्या खाणी आहेत. दक्षिण आफ्रिकेत आहेत, काँगोमध्ये आहे, नंतर तुमच्या टांझानियामध्ये सोन्याच्या खाणी आहेत, खूप देश आहेत. रशियामध्ये प्रचंड प्रमाणावर सोन्याच्या खाणी आहेत, कॅनडात सोन्याच्या, अल्बर्टा नावाचं कॅनडाचं जे स्टेट आहे तिथे भरपूर सोन्याच्या खाणी आहेत, ऑस्ट्रेलियात आहेत, इतर देशांमध्ये सोन्याच्या खाणी आहेत. त्या देशांकडनं सोनं जर घेतलं तर त्यांना परकीय चलनात पैसे द्यायला लागतात. काँग्रेसच्या काळात तर आपल्याकडे परकीय चलनाची खूपच टंचाई होती, कारण आपले सरकार तेव्हा कंट्रोल सरकार सगळ्याच्या वरती असल्यामुळे आपल्या उद्योगपतींना काही उद्योग तयार करून एक्सपोर्ट करावं ही शक्यताच नव्हती. त्यामुळे परकीय चलनाचा कायमच ठणाणा असायचा. पण 62चं युद्ध जेव्हा झालं, त्या 62च्या युद्धामध्ये इतकी पंचायत झाली आपली की तेव्हा अर्थमंत्री मोरारजी देसाई यांनी तेव्हा गोल्ड कंट्रोल ऍक्ट आणला 1962 साली, आणि त्याच्यामध्ये सांगितलं की 14 कॅरेटहून जास्त सोन्याच्या दागिनेमुळे करायचेच नाहीत. भारतीयांनी सोनं फारसं वापरायचं नाही याकरता गोल्ड कंट्रोल ऍक्ट आणला. तुमच्याकडे जर सोनं असलं तर ते सरकार घेईल आणि तुमच्याकडे सोनं फार ठेवायची पण शक्यता नव्हती वगैरे, खूप त्यांनी कडक बंधनं आणली. 1962 मध्ये तो आणला कायदा. 1990 मध्ये त्यांना तो कायदा सरकारला काढायला लागला, कारण भारतीयांची सोन्याची भूक इतकी प्रचंड आहे की असं सोनं नाही मिळालं तर असं सोनं घेण्याची परिस्थिती सुरू झाली. सोन्याचं प्रचंड प्रमाणावर स्मगलिंग सुरू झालं. त्यांनी देशामधलं अंडरवर्ल्ड ज्याला म्हणतात, पाताळ लोक, ते सगळं गुंडांचं साम्राज्य वाढलं. आणि हे जेव्हा सरकारच्या लक्षात आलं तेव्हा सरकार म्हणलं सोन्याला रिस्ट्रिक्ट करून काही फायदा नाही, सोनं लिगली इम्पोर्ट करण्याची सोय आपण दिली पाहिजे. ती दिल्यानंतर ताबडतोब स्मगलरांचा तो व्यवहार बंद पडला होता. त्याचं मुख्य कारण हे की भारतीय लोकांना सोन्याचं भयंकर वेड आहे. सगळ्या जगामध्ये जितकं वेड नाहीये सोन्याचं, तितकं जास्ती वेड भारतीय लोकांना आहे. आणि त्याची कारणं सुद्धा आहेत. भारतामध्ये इंग्रज आले त्यावेळेला सुद्धा, त्याच्या आधी सुद्धा राज्यसंस्था बऱ्याचशा अस्थिर असायच्या. त्यामुळे तुम्ही कुठल्या प्रकारात पैसे साठवाल, एकतर नाणी, रुपये असे काही नव्हते, कागदी चलन नव्हतं, चलन हे मेटलमध्येच होतं. आणि तांब्याची नाणी जर तुम्ही 1 किलोवर घेतली तर त्याच्याऐवजी एक सोन्याची फक्त पुतळी छोटी असली तरी काम व्हायचं. त्यामुळे सोन्यामध्ये पैसे ठेवणं, आपली इन्व्हेस्टमेंट सोन्यामध्ये ठेवणं हे नागरिकांना सुरक्षित वाटायचं. म्हणून तेव्हापासून हे सोन्याचं प्रेम भारतीयांमध्ये जागृतच आहे. तर त्या सोन्याच्या प्रेमाला खंड पाडण्याकरता म्हटलं असं 62 ते 90 गोल्ड कंट्रोल ऍक्ट होता. त्यानंतर 2013 साली 80-20 ऍक्ट म्हणून एक आणण्यात आला. तो 2013 आणि 2014 पर्यंत होता. आणि त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला दागिने करण्याकरता सोनं इम्पोर्ट करायची मुभा आहे, पण त्यातले 20% दागिने तरी तुम्ही एक्सपोर्ट केले पाहिजे, म्हणजे पुन्हा पाठवले पाहिजे, मग कधी परकीय चलन तरी काहीतरी मिळेल. हा एक प्रकार त्यांनी तेव्हा केलेला होता.
आणि त्याच्यानंतर ड्युटी त्यांनी वाढवली. 4% ड्युटी होती ती 10%वरती त्यांनी ड्युटी नेली. अशा विविध प्रकारे सोनं खरेदी करण्याला लोकांना परावृत्त करण्याचे प्रयत्न त्यांनी केले. पण 2026 साली म्हणजे परवा नरेंद्र मोदींनी जे आवाहन केलंय त्याच्यामध्ये कायदा कुठलाही केलेला नाहीये, पण लोकांना सांगितलं की कृपा करून 1 वर्षभर तरी सोनं खरेदी करू नका. सोनं खरेदी केलं म्हणजे भारताला सोनं हे परदेशातनं आणायला लागतं. आता त्याचे काही आकडेवारी मी आपल्याला देतो की हे जे सोनं आपण आणतो हे आपण परदेशातनं ज्या गोष्टी घेतो त्यात सर्वात जास्त घेतो ते म्हणजे कच्चं तेल. कारण आपल्याकडे तेल होत नाही, पुरेसं तेल आपल्याकडे नाही, कच्चं तेल घेतो. त्या कच्च्या तेलाची किंमत किती असेल? 775 अब्ज डॉलर एवढं आपण कच्चं तेल घेतो. त्याचं जर रुपयात केलं ना तर 7,55,000 कोटी एवढे रुपये होतात. अबब, केवढा मोठा हा आकडा आहे. हे सगळं आपल्याला घ्यायलाच लागतं, कारण नाही तर देशाची चाकच बंद पडते. म्हणजे म्हणतात ना, देशाचा सगळा चक्का जाम होईल. ते पेट्रोल नसलं, डिझेल नसलं तर चालणार कसा देश? त्यामुळे ते आपल्याला घ्यायला लागतं. परंतु त्याच्या बरोबरीने आपण सोनं किती आयात करतो आपल्याला माहिती आहे का? 72 अब्ज डॉलरचं सोनं आपण आता आयात केलं. आणि साधारणपणे 24% तरी आपण दरवर्षी या आयातीमध्ये वाढ होते. काय भारताची आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर प्रत्येक मध्यमवर्गीय थोडासा वरती गेला की त्याला लग्नामध्ये सोनं हवं असतं. अजून सुद्धा सोन्याचं वेळ काही गेलेलं नाहीये, ते हवं असतं. पण हे सोन्याचं वेळ आता किती झालेलं आहे? 25 वर्षामध्ये, गेल्या 25 वर्षामध्ये आपण 500 अब्ज डॉलर किमतीचं सोनं आयात केलेलं आहे. हा काय आकडा, हा भयानक आकडा आहे हो. हे इतकं सोनं आपण आयात केलंय, 500 अब्ज डॉलर. त्याच्यापेक्षा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ज्या देशामध्ये आल्या, फॅक्टरी काढण्याकरता पैसे आले, व्यापार करण्याकरता पैसे आले, व्यवसाय उभारणी करता पैसे आले, ते कितीतरी कमी आहेत. हा सगळा पैसा आला आणि तो सोन्यामध्ये गडप झाला. बरं, त्या सोन्याचं झालं काय? लोकांनी त्याच्या अंगठ्या केलं, लॉकेट केलं आणि ठेवून दिलं. घरात ठेवलं किंवा सेफ डिपॉझिट लॉकरमध्ये ठेवलं. त्यामुळे प्रचंड प्रमाणावरती सोनं घ्यायचं. आणि 500 अब्ज डॉलर म्हणजे किती तुम्ही विचाराल तर 44 लाख कोटी रुपये एवढं सोनं संबंध आपण आणलेलं आहे. आणि आता प्रश्न काय असतो माहितीये का? हे सोनं जे आपण घेतो ना त्याचं आपण काय करतो? आपण ते कुठेतरी ठेवून देतो. आपण दागिने, बरं सध्याची परिस्थिती अशी आहे ते दागिने घालून फिरायची पण चोरी आहे, त्यामुळे ते लॉकरमध्येच असतात. कुठे लग्न समारंभाला थोडं घातलं आणि पुन्हा ठेवून दिलं. आपल्याला एक खात्री असते की अडीअडचणीला हे सोनं वापरता येईल, पण तोपर्यंत हे वापरलंच जात नाही. मग त्या सोन्याच्या मध्ये जो एवढा पैसा गेला तो पैसा देशाच्या कामाला येतो का? तर नाही येत. आता तुम्हाला काही हिस्टॉरिकल गमती सांगतो. स्मृतिचित्रे लक्ष्मीबाई टिळकांचं अप्रतिम पुस्तक आहे. लक्ष्मीबाई टिळकांचा जन्म 1868चा. त्यांनी त्यांनी लग्न जे केलं त्यांच्या 11व्या वर्षीच त्यांचं लग्न झालं. रेव्हरंड वामन नारायण टिळक हे त्यांचे पती, हे कवी होते, फार विचार करणारा मनुष्य होता. त्यांच्याशी त्यांचं लग्न झालं होतं. स्मृतिचित्रामध्ये त्यांनी लिहिलंय की यांच्याकडे जे काही सोनं होतं ते पाहून त्यांच्या नवऱ्याचं म्हणजे रेव्हरंड नारायण वामन टिळक हे त्यांचं नाव, त्यांचं डोकं फिरायचं. आणि ते काय म्हणायचे तेव्हा, ते आता सुद्धा योग्य आहे. ते म्हणले, अगं तू आता उन्हातानात जाते, एक छत्री विकत घे, चांगल्या चपला विकत घे, हे सोनं घेऊन काय करतेस? सोनं घालून ऊन तर तुला लागतंच, पायाला काटा बोचतोच. त्याच्या ऐवजी त्याच पैशातनं तू काही उपयुक्त गोष्टी का घेत नाही? तेव्हा त्या माणसाला ही समज होती. विचार करा. पण हा एक भाग झाला. त्याहून गमतीची गोष्ट तुम्हाला एक सांगायची आहे. भारतीयांकडे सोन्याचं प्रेम होतं, मी तुम्हाला सांगितलंच आहे. ख्रिस्तपूर्व म्हणजे किती मागे जातोय बघा. ख्रिस्तपूर्व म्हणजे 2026 वर्षाच्याही अलीकडे मागे. 250 ख्रिस्तपूर्व 250 मध्ये आपल्या इथे सातवाहनांचं राज्य होतं महाराष्ट्रामध्ये. पैठणला त्यांची राजधानी होती आणि ते राज्य जवळजवळ 600 वर्ष चाललं. सातवाहनांचं राज्य आपल्या इथे 600 वर्ष चाललं. त्या राज्यातनं रोमला आपण खूप एक्सपोर्ट करायचो. रोमला आपण काय एक्सपोर्ट करायचो? तर उत्तम कापड, रेशमी कापडं वगैरे आपण चीनहून यायची ती आपण एक्सपोर्ट करायचो. मसाल्याचे पदार्थ म्हणजे दालचिनी, लवंगा, जायफळ, या सगळ्या गोष्टी, वेलची, या सगळ्या गोष्टी, कारण त्या रोमन साम्राज्यात त्यांना फार आवडायच्या. हे 2 एक्सपोर्ट करायचो. आणि त्याच्या बदल्यात काय घ्यायचो? भारतीयांना काय पाहिजे असतं? सोनं. त्यामुळे त्याच्या बदल्यात आपण फक्त सोनं घ्यायचो. कारण रोममध्ये अशी कुठलीच गोष्ट नव्हती जी आपल्याला हवी होती. रोमन लोक म्हणायचे, आम्ही तुमच्याकडनं मसाले घेतो, आम्ही तुमच्याकडनं कपडे घेतो, आम्ही तुमच्याकडनं एवढ्या गोष्टी घेतो, त्याच्या बदल्यात तुम्ही आमच्याकडनं काहीतरी घ्या ना. हे म्हणायचे काही नको, तुम्ही सोनं द्या, आम्हाला भरून पावलं. आणि त्यामुळे 1900 नाही, पण चुकून मी 1900 म्हटलं, 77 साली, नुसते 77, म्हणजे आजच्यापेक्षा
2026 मधून 77 वजा केली की जेवढे वर्ष होतात तितके वर्ष मागे प्लिनी नावाचा एक फार मोठा राजकारणी आणि तत्ववेत्ता तिथे होऊन गेला. त्याला तो त्याचा मुलगा सुद्धा पुढे प्रसिद्ध झाला, म्हणून याला थोरला प्लिनी म्हणतात, प्लिनी द एल्डर. यांनी पार्लमेंटमध्ये एक भाषण केलं, रोमच्या पार्लमेंटमध्ये, आणि रोमच्या पार्लमेंटमधली भाषणं अजूनही ग्रथित केलेली आहेत. यांनी काहीतरी 16 खंडातला एक नॅचरल इन्सायक्लोपीडिया नावाचा एक ग्रंथ लिहिला, लॅटिन भाषेत आहे. त्या ग्रंथामध्ये त्यांनी लिहून ठेवलं की रोमन स्त्रियांच्या, उच्चभ्रू रोमन स्त्रियांची जी आवड आहे की त्यांना उत्तम कपडे घालायचे, उत्तम चिकन खायचं, छान मसाले घालून खाद्यपदार्थ करायचे, त्या आवडीच्या पोटी रोमच्या खजिन्यातलं सोनं सगळं भारतात जाऊन पडतंय. तो म्हणायचा, भारत हे प्रचंड मोठं भुयार आहे, त्याच्यात सगळं सोनं येऊन पडतंय. इट इज अ गोल्ड ड्रेन फॉर द वर्ल्ड. सगळ्या जगातलं सोनं भारतात जाऊन पडतंय. एक दिवस असा येईल की रोम हे खंक होऊन जाईल, कारण तुम्ही जे कपडे घालता ते काही दिवसांनी फाटून जातील, तुम्ही जे खाल्लंय ते दुसऱ्याच दिवशी त्याचा नाश होतो. त्यामुळे रोमन स्त्रियांना त्यांनी आवाहन केले की तुमच्या या आवडीला जरा मुरड घाला, तुमच्या या आवडीमुळे रोमचा खजिना रिता होत चाललाय आणि भारतामध्ये तो चाललाय. आणि गोष्ट अगदी खरी आहे. आपल्याला त्रिवेंद्रमची गोष्ट माहिती आहे. त्रिवेंद्रमचे राजे जे आहेत, अनंत शयन टेम्पल जे प्रसिद्ध मंदिर आहे, तिथे एक रूम बी नावाची जी रूम आहे तिथे प्रचंड मोठा खजिना आहे. आणि आता कोर्टाने निकाल दिलाय की तो खजिना राजाच्या मालकीचा आहे. सध्या राजाचे जे वंशज आहेत त्यांना त्या खजिन्याची मालकी आहे. त्या खजिन्यामध्ये रोमन सोन्याची नाणी ठासून भरली आहेत हो. कारण तिथून केरळाला मोझेरिस नावाचं जे बंदर होतं तिथून प्रचंड प्रमाणावर मसाल्याचे पदार्थ एक्सपोर्ट व्हायचे. जायचे कुठे? रोमन साम्राज्यात. यायचं काय? सोनं. ते पडायचं कुठे? राजाकडे त्याच्या कराचा भाग यायचा, किंवा लोक सुद्धा राजाकडे ठेवायला देत असतील, किंवा राजाचाच व्यवसाय असेल. रोमन गोल्ड कॉइन्स प्रचंड प्रमाणावरती याच्यामध्ये केरळमध्ये आहेत. अजून सुद्धा कित्येक ठिकाणी खजिना मिळाल्याचे उल्लेख येतात. ते रोमन सोन्याची नाणी असतात, सोनं किंवा चांदी, पण जास्ती करून सोनं, कारण सोनं कमी व्हॉल्यूममध्ये जास्ती सोनं मिळतं. तर अशा तऱ्हेने भारतामध्ये प्रचंड प्रमाणावर सोनं तेव्हापासून जे आहे ते रोमहून आलेलं आहे. मी इटलीला जेव्हा गेलो होतो तेव्हा रोमच्या एका म्युझियममध्ये त्यांची रोमन सोन्याची नाणी बघितली. तिथे त्यांनी लिहिलं होतं, या राजाचं हे नाणं, त्या राजाचं ते नाणं. आणि माझ्या लक्षात आलं, ती सगळी राजे ते समकालीन होते. ख्रिस्तपूर्व 250 ते ख्रिस्तानंतर ते 300 या वर्षात, या 600 वर्षामध्ये या राजांची नावं आहेत सगळी. आणि ती सगळी नाणी आपल्याला केरळमध्ये सापडतात. तर आत्ता जे मी सांगतोय त्याचा विरोधाभास तेव्हा दिसत होता की सोनं हे रोमननं येऊन भारतात येऊन पडत होतं. भारत सोन्याने श्रीमंत झाला, रोम खंक झाला. इसवी सन 300 मध्ये रोमचं साम्राज्याचं पतन झालं. आणि ते पतन झाल्यानंतर काही दिवसांनी सातवाहनांच्या साम्राज्याचंही पतन झालं, कारण त्यांना पैसे देणारी कामधेनूच संपली. असा हा सगळा आंतरराष्ट्रीय परिणाम आहे. भारत श्रीमंत झाला, तो या एक्सपोर्टमुळे श्रीमंत झाला. सोनं भारतामध्ये खूप येत राहिलं. पण आता जे सोनं येत आहे त्या सोन्याचा मात्र एक तऱ्हेचा शापच आहे. कारण या सोन्यामध्ये जे पैसे आपले जात आहेत, आपल्या रिझर्व्ह बँकेला ते इम्पोर्ट करायला लागतं. ते इम्पोर्ट करण्यामध्ये रिझर्व्ह बँक पैसे देतं. ते फॉरेन एक्सचेंज आपलं जे असं, तर आपल्याकडे $700 अब्ज फॉरेन एक्सचेंज साठा आहे, परंतु तो आपण हे अशा सोनं घेण्यामध्ये घालवतोय. आणि ते लोकांच्या घरात जाऊन बसतं सोनं. त्याच पैशामध्ये फॅक्टऱ्या उभारता आल्या असत्या, त्याच पैशामध्ये नवीन नवीन व्यवसाय चालू करता आले असते, कितीतरी गोष्टी करता आल्या असत्या, रस्ते बांधता आले असते, त्याच पैशामध्ये तुम्हाला रेल्वे नवीन टाकता आल्या असत्या. भारतीय लोकांचं जीवन सुसह्य करण्याकरता अनेक गोष्टी त्या पैशामध्ये करता आल्या असत्या. पण ते न करता रिझर्व्ह बँक करतं काय? त्या पैशाचं घेऊन सोनं विकत घेतं. आणि ते सोनं का विकत घेतं? भारतीय नागरिकांना जर तसं सोनं मिळालं नाही तर ते स्मगलिंगनी सोनं आणतील, म्हणजे पुन्हा स्मगलरांची वाढ होते, गुंडगिरी वाढते. म्हणून सरकारला सोनं घ्यायला लागतं. हे सरकारवरचं बर्डन कमी व्हावं म्हणून नरेंद्र मोदींनी आवाहन केलंय की कृपा करून 1 वर्षभर तरी सोनं घेऊ नका, त्याच्यानंतर काय करायचं ते आपण बघू. तर ते असं आवाहन का केलं ते आपल्यापर्यंत पोचवावं म्हणून हा खटाटोप केला. आपल्याला तो आवडला असेल अशी मला आशा आहे, कारण एवढ्या डिटेलमध्ये कोणी हा विषय मांडलेला नसतो की सोनं आपल्याला छान, आमच्या घरात सोनं, आम्ही आमचे पैसे देऊन सोनं घेतलं, मोदींचं त्यात काय गेलं वगैरे असे प्रश्न येतात. परंतु देशाचं कसं नुकसान होतं ते मला आपल्यापर्यंत आणायचं होतं. सोन्याच्या ऐवजी जर तुम्ही एखाद्या रस्ते बांधणी कंपनीमध्ये शेअर घेतले तर तुमच्या पैशांनी रस्ते बांधले जातील हो, आणि तुम्हाला डिव्हिडंड मिळेल. बरं, सोन्याचं गंमत काय असते की सोनं एक तर चोरीला जाऊ शकतं म्हणून आपण ते लॉकरमध्ये ठेवतो. दुसरं म्हणजे सोन्याचा भाव कायमच वाढता राहील असं नसतं. मध्ये खूप वरती गेला होता, आता खाली सुद्धा आलाय, लोकांना त्यात तोटा सुद्धा आलेला आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे
आपल्यासारख्यांच्या कुटुंबामध्ये, भारतीयांच्या कुटुंबामध्ये सोनं विकणं म्हणजे तुमची अगदी शेवटची परिस्थिती आली, तुम्हाला नादारी आली असं लोक समजतात. त्यामुळे कोणीही सोनं कधी विकत नाही. म्हणजे काय होतं, देशाच्या कमी येणारा पैसा त्या सोन्यात गुंतून पडतो आणि तुमच्या आणि आमच्या भुयारामध्ये जाऊन बसतो. देशाच्या कामाला तो पैसा येत नाही. हे आपल्याला कळावं म्हणून नरेंद्र मोदींनी सांगितलेल्या आवाहनाचं मी थोडं विशद करून सांगितलं. सोन्याचा मोह सध्या टाळा. पैसेच तुम्हाला गुंतवायचे असले तर शेअर मार्केटमध्ये गुंतवा. शेअर मार्केटमध्ये त्याची व्हॅल्यू वाढेल, कारण आपलं शेअर मार्केट सध्या खूप जोराने वर चाललेलं आहे. एक उदाहरण, जागेमध्ये गुंतवा. अनेक ठिकाणी गुंतवता येतात. सोनं त्याचं घेऊन तुम्ही करू नका, कारण सोनं तुम्ही जेव्हा जेव्हा घेता तेव्हा सरकारच्याकडे जे असलेले फॉरेन एक्सचेंज आहे, परकीय चलन आहे, त्या परकीय चलनातनं देशोपयोगी काही गोष्टी घेण्याच्या ऐवजी आपण फक्त सोन्याचे साठे घेतो आणि गप्प ते बसून जातात, जमिनीत गडप होतात. असं होऊ नये म्हणून हा प्रपंच केला. तुम्हाला आवडला असला तर मित्र परिवाराबरोबर शेअर करा. मला नाही वाटत या पद्धतीने कोणी ही गोष्ट समजावली आहे. आपल्याला आवडला तर जरूर शेअर करा. आपल्या कमेंट्सची मी वाट बघतोय. आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार.